हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आता एक लक्षात घ्या, हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. स्किप करू नका. काही मुलांना सवय लागली रील बघायची आणि या रीलच्या नादानादात नाही का त्यांना वाटतं हा पण व्हिडिओ छोटा बनायला पाहिजे 1 मिनिटाच्या आत आणि त्याच्यामुळे खूप मोठा लॉस करून घेतात. मी जास्त काय बोलणार नाही. फिजिक्स HSC थेरी PYQs मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला पण एक हे माझ्यासोबत कम्फर्ट झोनमधून तुम्हाला थोडासा ग्रोथ झोनमध्ये जर जायचा असेल तर तकलीफ तो होने वाली है भाई. त्रास तर होणार आहे ना, पण तो त्रास सहन करण्याची इच्छा आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरं मुकेश सर काय करणार आहेत? सर 70 पैकी 55 मार्क घेणार आहात का तुम्ही? देणार आहात का? हो. तर ते कसे देणार आहेत? तर मी इथे तुम्हाला देणार आहे PYQs. आता हे जे काही PYQs आहे हे क्वेश्चन्स आले. हे क्वेश्चन रिपीट होतात का? हो होतात. पण तुम्हाला समजले पाहिजे ना. प्रॉब्लेम काय आहे, खूप वर्ष आम्ही सांगतो की हे क्वेश्चन केले पाहिजे, रिपीट होत असतात हे, आणि नंतर मुलं एक्झाम दिल्यानंतर वापस येतात, नाही नाही पेपर खूप खराब गेला. अरे भाऊ, तुला आत्तापासून अभ्यास करावा लागेल. मी तुमच्या माहितीसाठी मराठीत सुद्धा वन शॉट बनवलेले आहेत या चॅनलवर, ते फॉलो करा, बघा आवडतात का. दुसरी गोष्ट, हिंदीमध्ये खूप जबरदस्त फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर खूपच, आणि तुम्ही मानकरी बना बरं. तिथं 400K होणार आहेत. फॉलो करा त्या चॅनलला जाऊन, भावड्या मराठी माणूस आहे, ठीक आहे ना. तर हे सगळे PYQs कळाले पाहिजे, येतात कसे कळाले पाहिजे म्हणून ही प्रॅक्टिस सेशन आहे. आता सेंट्रिपिटल फोर्सचा एक क्वेश्चन सांगतो मी. प्रश्न कसा होऊ शकतो बघा, हे नीट ऐका. आता नंतर म्हणता सर तुम्ही 100% सांगितले क्वेश्चन येणार आहेत. हो हा येणारच आहेत आणि आलेलेच असतात, कळत नाहीत मुलांना. प्रॉब्लेम तो आहे काय, 1 मार्काला क्वेश्चन विचारतात, तोच 2 मार्काला, तोच 3 मार्काला, तेच 4 मार्काला पण विचारू शकतात. काही प्रश्न असे आहेत, ठीक आहे. आता लक्षात घ्या मी काय बोलतोय ते, नीट लक्षात घ्या. आता डिफाईन द सेंट्रिपिटल फोर्स असा प्रश्न होऊ शकतो. एक डिफाईन द सेंट्रिपिटल फोर्स, गिव्ह इट युनिट अँड डायमेन्शन. डिफाईन द सेंट्रिपिटल फोर्स, गिव्ह इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. स्टेट अँड एक्सप्लेन द सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात येतं की मी काय बोलतो ते, है ना. नंतर येतं तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन द सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. अशा आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, 5 प्रश्न येऊ शकतात, पण ते कळत नाहीत ना मुलांना, ते कळणं गरजेचं आहे. हे सगळे PYQs इथं आम्ही बघा फेब 2023 सगळे दिलेले बघा. किती, आता एक उदाहरण सांगतो, रिपीट कसे क्वेश्चन झाले. फेब 23ला बघा, जो 22ला झाला तोच 23ला रिपीट झाला, जो 23ला होता तोच 20ला होता, तो 10ला होता. फेब 2022 आणि जुलै सेम क्वेश्चन आला. काय करणार आहेत? येतात असे क्वेश्चन कधी कधी रिपीट क्वेश्चन्स होतात. इथं दिले नाही इयर, पण हे पण रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत आणि रिपीट होतात, ते कळणं गरजेचं आहे. म्हणून हे PYQ फार 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 महत्त्वाचे आहेत. कोणता प्रश्न बघा, 2दा विचारला, हा 2दा विचारला, हा 3दा विचारला, ठीक आहे. हे पुन्हा प्रश्न येतात बघा. 3दा विचारला, 20, 23, 24ला, 22ला विचारला. भरपूर क्वेश्चन्स मार्क्स टू मार्क्स तुम्हाला रिपीट. आता इथं जास्त रिपिटेशन दिसणार नाही काही चॅप्टरमध्ये. त्याचं कारण असं आहे की ते 2024च्या नंतर सिलेबस आला. हे क्वेश्चन्स तुम्ही करा, निश्चित तुम्हाला फायदा होईल अशी आमची अपेक्षा आहे. पण तुम्हाला हे प्रश्न भेटणार कुठे आहेत, कुठं भेटणार हे महत्त्वाचं आहे. तर महत्त्वाचं असेल तर काहीच नाही करायचं, मस्त PGML ॲप डाउनलोड करायचं बाबा. 3 लाईनवर मस्त लगे बोट करायचं, जिथं नाही तिथं उंगली नका करत जाऊ. फ्री मटेरियलवर जा, इथं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन एक तुम्हाला फोल्डर भेटेल, त्याच्यात जाऊन तुम्ही हे डाउनलोड करून अभ्यास करा. मग हे क्वेश्चन भेटेल कुठं? मी हे शिकवलेले प्रश्न आहेत. फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लाईव्ह सेशन बघायचं, त्याच्यात महा रिव्हिजन, महा मॅरेथॉन, तिथे तुम्हाला हे सगळे प्रश्न भेटणार आहेत. पण तुमची इच्छा आहे का करण्याची? क्वेश्चन कळण्यासाठी तुम्हाला आधी अभ्यास करावा लागेल, प्रश्न बघावं लागतील 2दा. आपण वाचत नाही कधी तर काही मुलांना प्रश्न वाचायची सुद्धा सवय नाही आहे. मग ही सवय लावा लागेल ना तुमच्यासाठी. चला भेटूया अशा सेशनमध्ये. तुम्हाला काय अशीची गरज आहे ते निश्चित लिहा, मी तुम्हाला मदत करत राहील, ठीक आहे. चला भेटूया, बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.